मिरजेत स्पंदन हृदयालय आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी व थोरॅसिक सर्जरी विभाग तसेच अत्याधुनिक 7 मॉड्युलर ऑपरेशन थिएटरच्या उद्घाटनाचा भव्य सोहळा संपन्न। या समारंभाला सांगली मिरजमधील नामवंत डॉक्टर्स व प्रतिष्ठित मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। उद्घाटन सोहळा डॉक्टर विराज लोकूर सर, डॉक्टर शिरीष परगावकर सर, डॉक्टर GS कुलकर्णी सर, डॉक्टर शेख, डॉक्टर विलास जोशी, डॉक्टर कांती शाह, डॉक्टर शिरीष गोसावी, डॉक्टर शरद सावंत, डॉक्टर शिवगोंडा कुल्लोळी, डॉक्टर कुरणे यांच्या शुभ हस्ते पार पडला। यावेळी स्पंदन हृदयालयाचे डायरेक्टर्स डॉक्टर रियाज उमर मुजावर, डॉक्टर शबाना मुजावर, डॉक्टर अमित जोशी, डॉक्टर मधुरा जोशी, डॉक्टर योगेश जामगे, डॉक्टर अमृता जामगे, सचिन गावडे, डॉक्टर स्वाती गावडे यांच्यासह सांगली मिरजमधील अनेक मान्यवर डॉक्टर्स उपस्थित होते। या उद्घाटन प्रसंगी डॉक्टर राजीव गांधी, डॉक्टर झारा मुल्ला, डॉक्टर आसिफ मुल्ला, डॉक्टर पूर्णिमा कदम, डॉक्टर विदेश कुलकर्णी, डॉक्टर अमेय कुलकर्णी, डॉक्टर रवींद्र जोशी, डॉक्टर गौरव फुल्ले, डॉक्टर गौरव पवार, डॉक्टर तौसिफ देवळे, डॉक्टर नामदेव गोरगिले, डॉक्टर तौफिक ढगे, डॉक्टर उमेश आरवाडे, डॉक्टर विशाल पाटील, डॉक्टर शिवानंद कोरे, डॉक्टर ज्योती सूर्यवंशी, डॉक्टर शोभा पोरे, डॉक्टर सुजय कुलकर्णी, डॉक्टर रघुनाथ कुलकर्णी यांच्यासह 100 पेक्षा जास्त नामवंत डॉक्टर यावेळी उपस्थित होते। नवीन CVTS विभाग जटिल हृदय, फुफ्फुस व वक्षस्थळाच्या आजारांवरील उच्चस्तरीय शस्त्रक्रिया रुग्णांना उपलब्ध करून देईल। अनुभवी कार्डियक सर्जन, भूलतज्ञ, परफ्यूजनिस्ट व क्रिटिकल केअर टीमच्या समर्पणाने हा विभाग एका छताखाली व्यापक सेवा प्रदान करणार आहे। तसेच नव्याने सुरू झालेल्या 7 मॉड्युलर ऑपरेशन थिएटर अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असून भारतामधील पहिले आधुनिक भूल देणारे मशीन येथे उपलब्ध आहे। या सुविधा केवळ हृदय शस्त्रक्रियेसाठीच नव्हे तर विविध बहुविशेष शस्त्रक्रियांसाठीही उपयुक्त ठरणार आहे। वास्तू बघितली आणि आश्चर्य वाटलं की मिरजेच्या त्या ठिकाणी असं एक मोठी वास्तू झाली आहे आणि अगदी इन्फ्रास्ट्रक्चर सगळं हायफाय लेवलचं आहे आणि आता आपल्याला पेशंट पुण्याला किंवा मुंबईला पाठवायची गरज नाही। आपल्याला इथंच काय झालं सगळं काय बेस्ट ट्रीटमेंट। थँक्यू। त्या ठिकाणी अशी व्यवस्था कुठेतरी मिळाली आणि आम्ही सगळेच पेशंट आहोत, त्याच्यामुळे आम्हाला आज स्पंदनमध्ये एवढंच मी सांगू शकतो। नमस्कार, मी डॉक्टर रियाज उमर मुजावर। मला आनंद होतो की स्पंदन हृदयालयामध्ये आज मॉड्युलर ऑपरेशन थिएटर तसेच कार्डिओथोरॅसिक सर्जरीचे ऑपरेशन थिएटरचे उद्घाटन सीनियर डॉक्टर विराज लोकूर सर व तसेच पारगावकर सर यांच्या हस्ते झालेले आहे। या प्रसंगी डॉक्टर GS कुलकर्णी सर, डॉक्टर विकास गोसावी सर, डॉक्टर शिशिर गोसावी सर, डॉक्टर SAY शेख सर, डॉक्टर अविनाश पाटील सर, डॉक्टर शरद देसाई सर, सीनियर डॉक्टर महेश गुजर सर आदी बरेच मान्यवर उपस्थित होते। या ऑपरेशन थिएटरचे वैशिष्ट्य आहे की स्पंदन हृदयालयामध्ये 7 मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आहेत, त्यापैकी 2 CVTS OT आहेत, एक हायब्रिड ऑपरेशन थिएटर आहे, तसेच निगेटिव्ह OT ही सेपरेट फ्लोर आहे। निगेटिव्ह OT सेपरेट फ्लोर ठेवण्याचे कारण म्हणजे इन्फेक्शनचे पेशंट हे मेन ऑपरेशन थिएटरमध्ये न जाता सेपरेट ऑपरेशन थिएटरमध्ये त्याची ट्रीटमेंट करता येईल, त्यामुळे इन्फेक्शनचे प्रमाण खूप होते। आपल्या ऑपरेशन थिएटरचे वैशिष्ट्य आहे की या ठिकाणी वापरलेली मशिनरी ही खूप अत्याधुनिक आहे। त्याच्यामधलं जे AHU डक्टिंग हे सुद्धा आहे स्टेनलेस स्टीलमध्ये केलेलं आहे, ज्यामुळे जंतुसंसर्ग हा कमीत कमी होईल। तसेच सर्व मॉड्युलर ऑपरेशन थिएटरमध्ये आपल्याला डायलिसिस करण्याची सुद्धा सुविधा आहे, जी अशा प्रकारची आय थिंक हे पहिले ऑपरेशन थिएटर आहे ज्या ठिकाणी ऑपरेशन थिएटरच्या फ्लोअरमध्ये डायलिसिसची सुविधा आहे। तसेच जे अनेस्थेसिया मशीन आहे हे ड्रायगर कंपनीचं ॲटलान हे सगळ्यात अपर्यंतचं मशीन आहे, ज्यामध्ये मेंदूचे पूर्णपणे आकलन होते व किती डेप्थमध्ये अनेस्थेसिया दिलेला आहे ह्याचं नॉलेज मिळते, त्यामुळे पेशंटची सेफ्टी वाढते। तसेच सर्व प्रकारच्या सर्जरी, ओपन हार्ट सर्जरी, न्यूरो सर्जरी, ऑर्थोपेडिक सर्जरी, यूरोलॉजिकल सर्जरी, जनरल सर्जरी, लॅप्रोस्कोपिक सर्जरी
गायनेकोलॉजी सर्जरी, सर्व प्रकारच्या ऑपरेशन सर्जरीची ह्या ठिकाणी व्यवस्था आहे. तसेच आमच्याकडे 106 ICU बेड आहेत, त्यामुळे कोणतेही हाय रिस्क पेशंटची ह्या ठिकाणी सर्जरी आपण करू शकतो व त्याला लागणारा बॅकअप, त्याला लागणारी मशिनरी ही अवेलेबल आहे. स्पंदन रुग्णालयाची स्थापना ही मी डॉक्टर रियाज मुजावर, डॉक्टर अमित जोशी, योगेश जमगे आणि सचिन गवडे या चार कार्डिओलॉजिस्टनी एकत्र येऊन केले आहे. आमचा उद्देश असा आहे की जागतिक दर्जाच्या सुविधा मिरजेसारख्या ठिकाणी एकाच छताखाली उपलब्ध व्हावा व कोणत्याही पेशंटना बाहेर जाण्याची गरज पडू नये. कोणतीही हाय रिस्क सर्जरी करण्यात यावी ज्या ठिकाणी पूर्णपणे 24 तास कार्डिओलॉजिस्टचा इंटेन्सिव्हचा बॅकअप अवेलेबल असेल. थँक्यू.